मंडळी, दिवसेंदिवस समाजामध्ये अशा काही घटना घडत आहेत की त्या घटनांवर विश्वाससुद्धा ठेवणं कठीण होऊन बसते. आजची घटना अशाच प्रकारची आहे. या घटनेवर सुद्धा तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी समोर तुम्हाला काही वृत्तपत्राचे कात्रणसुद्धा लावून देणार आहे. बरेचसे लोकांना असं वाटेल की ही जी गोष्ट आहे, ही जी घटना आहे ही खोटी आहे, पण ही घटना खरी आहे. ज्या प्रकारे काही महिलांवर आपण ऐकतो की काही पुरुषांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे, त्यांचा रेप केलेला आहे, अशा प्रकारे आपण ह्या कित्येक घटना ऐकत असतो. पण कधी अशी घटना ऐकली नसेल की एखाद्या पुरुषाला, एखाद्या तरुणाला काही मुलींनी त्याचं अपहरण करून त्याच्यावर रेप केला असेल. आजची घटना अशाच प्रकारची आहे. 4 श्रीमंत घरच्या अशाच काही पैशाची आणि वासनेची धुंदी डोळ्यावर चढलेल्या काही मुली नशेच्या अवस्थेमध्ये एका मुलाचं अपहरण करून त्याला आपल्या घरी घेऊन गेल्यात आणि घरी गेल्याच्यानंतर मग त्या मुलींनी आळीपाळीने त्या तरुणावर लैंगिक अत्याचार केला. काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि कुठं घडली घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, घटना आहे पंजाब राज्याचा एक जिल्हा आहे, शहर आहे जालंधर, आणि या जालंधर शहरामध्ये एक तरुण काही काम करण्यासाठी बाहेर गावावरून या शहरामध्ये राहण्यासाठी आलेला होता. आता जिथं MIDC परिसर होतं, काही कंपन्या होत्या. या कंपन्यामध्ये काही कंपन्या काही अंतरावर होत्या आणि मध्येच काही अंतर असल्यामुळं जे काही रोडवर पोल असतात, त्यांचे काही लाईट असतात, हे कुठं चालू होते तर कुठं बंद होते. अशा ठिकाणावरून एक तरुण आपल्या चमड्याच्या फॅक्टरीमधून बाहेर निघाला. त्याला संध्याकाळची सुट्टी झालेली होती, जवळजवळ 7 वाजलेले होते आणि 7 वाजण्याच्या सुमारास तो तरुण पायीच निघालेला होता आणि त्याच रस्त्याने चाललेला होता. रस्ता सुनसान होता, रस्त्यावर कोणीही नव्हतं. एखादे कुठून कधीतरी एखादं वाहन जात होतं. अशाच वेळी तो तरुण रस्त्याच्या कडेने जात असताना एक पांढरी कार त्याच्या जवळ येऊन उभी राहिली आणि उभी राहिल्यामुळं तो तरुणसुद्धा मागं वळून पाहतो आणि तो सुद्धा थांबतो. तो तरुण जेव्हा थांबला तेव्हा त्या कारचा जो काच होता, ही काच खाली होत गेली आणि खाली होत गेल्याच्यानंतर आतून एक मुलगी बोलायला लागली. ती मुलगी त्या व्यक्तीला विचारत होती, त्या तरुणाला विचारत होती की भाऊ, आम्हाला एक ॲड्रेस हवा आहे, एका ॲड्रेसवर आम्हाला पोहोचायचं आहे, पण आम्हाला ते ॲड्रेस सापडत नाही, तुम्ही आमची काही मदत करू शकता का? ती मुलगी त्या व्यक्तीला विचारत होती, त्या तरुणाला विचारत होती. त्यावेळेस त्यानं सांगितलं की मीही बाहेरगावचा आहे आणि मी सुद्धा इथं काम करण्यासाठी आलेला आहे, मला जास्त काही या शहराबद्दल माहीत नाही आणि तुम्हाला कुठं जायचं आहे ते मला सुद्धा काही माहिती नसणार, त्यासाठी तुम्ही दुसरं कोणाची तरी मदत घ्या. अशा प्रकारे तो व्यक्ती कारच्या जवळ जाऊन, महिला असल्यामुळं, मुली असल्यामुळं जवळ जाऊन बोलत होता. मध्येच एका मुलीनं एक स्प्रे घेतला आणि त्याच्या तोंडावर मारला. जसा तो स्प्रे त्याच्या तोंडावर फवारला, लगेच त्याच्या डोळ्यावर अंधकार पसरला आणि तो लगेच बेशुद्ध अवस्थेमध्ये जाऊन पोहोचला. जसा तो आता खाली पडणार तशाच काही आतून 2 ते 3 मुली बाहेर निघाल्या आणि त्या 2-3 मुलीने त्या व्यक्तीला पकडलं आणि कारमध्ये कोंबलं. कारमध्ये कोंबल्याच्यानंतर ती कार तिथून निघाली आणि मग जे हे या मुलीचं काही ठिकाण होतं त्या ठिकाणी ते जाऊन पोचले. तिथं गेल्याच्यानंतर मग जेव्हा आता हा मुलगा काही वेळाने शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्याच्यानंतर तो पाहतो तर त्यानं कधी आयुष्यातसुद्धा पाहिलं नसेल अशा तो एका बेडवर पडलेला होता. एक खूप मखमली अशा प्रकारची एक गादी होती, त्या गादीवर तो बिछाना मखमली होता, त्याच्यावर तो बसलेला आहे आणि जी खोली आहे, जी भिंती आहेत अशा आहेत की ते एखाद्या राजाचं महल असावे अशा प्रकारे ते भिंती आहेत. आणि जी खोली आहे ही संपूर्ण सुसज्ज अवस्थेमध्ये खोली आहे. पाहताच असं वाटत होतं की हे खूपच श्रीमंत व्यक्तीचं घर असावं. जिकडं पाहावं तिकडं त्याला सर्व काही महागड्या वस्तू घराच्या सजावटीमध्ये दिसत होत्या. त्यानं अजून आपली नजर इकडे तिकडे फिरवली आणि पाहतो तर त्याच्याच बाजूला एक सोफा सेट टाकलेला होता आणि त्या सोफा सेटवर 3 मुली बसलेल्या होत्या. त्या 3ही मुली फक्त आतील जे अंडर गार्मेंट्स असतात त्यावरच फक्त त्या बसलेल्या होत्या. बाकी मोठे कपडे त्याच्या अंगावर कोणतेही नव्हते. ते 3ही मुली बसलेल्या आहेत आणि एकीकडं एक फ्रीज आहे आणि त्या फ्रीजजवळ एक दुसरी मुलगी अजून एक उभी आहे. अशा प्रकारे 4 मुली आहेत. 4ही मुलींच्या हातामध्ये दारूचे ग्लास आहेत आणि त्या 4ही जी मुली आहेत, काही त्याच्यापैकी सिगारेट ओढत आहेत, काही दारू पित आहेत आणि त्या एकमेकींना पाहून मग हसत आहेत. जसा हा मुलगा शुद्धीवर आला त्यांना विचारत आहे की तुम्ही कोण आहात आणि मला इथं का आणलेलं आहे. त्यावर एक मुलगी पुढं आली, दारूचा ग्लास तिच्या हातामध्ये होता, एका हातामध्ये सिगरेट होती आणि त्यानंतर ती मुलगी त्या मुलाला म्हणाली की तू जास्त प्रश्न करू नकोस, आता आम्ही जे काय तुला करायला लावणार आहे फक्त तू ते लक्ष देऊन ऐक. सुरुवातीला त्या मुलीनं
एक पाण्याचा ग्लास घेतला आणि त्यानंतर एक गोळी घेतली, टॅबलेट घेतली आणि ते टॅबलेट त्या मुलाला दिली. त्या मुलीने त्याला पहिल्याच शब्दामध्ये धमकावलं की तू जर जास्त प्रश्न करशील तर हे ठीक नाही होणार, तुझ्यासाठी ते ठीक नाही राहणार. आम्ही जे काही म्हणत आहे ते तू आता मुकाट्यानं कर. त्या मुलीनं ती एक टॅबलेट त्याच्याकडे दिली आणि एक पाण्याचा ग्लास दिला आणि त्यानंतर ती जी टॅबलेट होती त्या मुलाने घेतली. तो मुलगा घाबरलेला होता, गोंधळलेला होता. त्याला काय आहे आणि काय नाही हे त्याला काही सुचत नव्हतं की नेमक्या ह्या मुली कोण आहेत आणि ह्या मुली अशा अर्धनग्न अवस्थेत आहेत. तो मुलगा पाहताच त्याला सुरुवातीला तर विश्वास बसत नव्हता की तो अक्षरशः त्याच्या डोळ्यासमोर अशा 4-4 तरुण मुली आहेत, दिसायला सुंदर आहेत आणि त्यासुद्धा अशा नग्न अवस्थेत आहेत. त्या मुलाला काय होत आहे आणि काय नाही हे काही कळत नव्हतं. पण जसं या मुली धमकावायला लागल्या त्यानंतर त्या मुलानं ती दिलेली टॅबलेट घेतली आणि पाणी पिलं. पाणी पिल्याच्या नंतर त्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारची काही उत्तेजना निर्माण झाली की ज्यामध्ये आता तुम्ही पुढची जी गोष्ट आहे ही तुम्ही समजून घ्या. अशा प्रकारे त्या मुलामध्ये आता एका प्रकारची उत्तेजना तयार झाली आणि त्यानंतर मग ह्या ज्या 4 मुली होत्या ह्या आळीपाळीने त्या मुलासोबत दुष्कृत्य करायला लागल्यात. त्यानंतर काही मुली स्प्रे घेऊन येतात, ते स्प्रे मारतात. अशाच प्रकारे त्या मुली आळीपाळीने त्या मुलावर तुटून पडल्या आणि ते जवळजवळ रात्रीचे 9 वाजलेले होते. तर अशाच प्रकारे मग ह्या जे मुली होत्या या संपूर्ण मद्यधुंद अवस्थेत होत्या. या एवढ्या काही नशेच्या अवस्थेमध्ये होत्या की ह्या काय करत आहेत आणि काय नाही हे त्यांनासुद्धा काही भान राहिलेलं नव्हतं. अशा प्रकारे त्या मुली आळीपाळीनं त्या मुलासोबत दुष्कृत्य केलं आणि त्यानंतर मग जेव्हा रात्रीचे 3 वाजत आलेले होते अशा वेळी मग त्या मुलीही काही शुद्धीवर आलेल्या होत्या. त्यांचीही काही दारूची नशा कमी झालेली होती आणि जेव्हा मग हा मुलगा त्यांना सोडून द्या अशा प्रकारे ती विनवणी करायचा तर ह्या मुली त्याला जीवे मारण्याची धमकी देत असायच्या. बाहेर आमची काही लोकं आहेत आणि जर आम्ही आवाज दिला तर ती लोकं इथे येतील आणि तुला जीवानिशी मारतील आणि तुझा पत्तासुद्धा कोणाला लागणार आहे, अशा प्रकारे तुझ्या मृतदेहाची विल्हेवाटसुद्धा लावतील. अशा प्रकारे त्या मुली त्याला धमकावत राहायच्या, स्प्रे मारायच्या, त्याला औषध द्यायच्या आणि अशा प्रकारे त्याच्यासोबत त्या दुष्कृत्य करत राहायच्या. रात्रीच्या 3 वाजेपर्यंत या मुलीने त्याच्यासोबत असंच काही प्रकारचं दुष्कृत्य केलं आणि त्यानंतर रात्रीचे 3 वाजल्याच्या नंतर त्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्यानंतर मग त्या मुलाच्या तोंडावर त्याच प्रकारे सुरुवातीला जसं यांनी स्प्रे मारलेला होता त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर त्याला गाडीमध्ये टाकलं आणि त्यानंतर त्याला परत आपल्या कारमध्ये टाकून ज्या ठिकाणाहून या मुलाला उचललेलं होतं त्या ठिकाणी नेऊन त्या मुलींनी फेकून दिलं आणि त्यानंतर त्या थेट निघून गेल्यात. जसा आता हा मुलगा तिथं काही वेळ पडला आणि पडल्याच्यानंतर मग काही वेळाने हा शुद्धीवर आला. त्यावेळेस पाहतो तर ज्या ठिकाणाहून त्याला उचललं गेलेलं होतं त्याच ठिकाणी तो पडलेला आहे आणि त्याचे हातपाय बांधलेले आहेत. आणि जेव्हा तो अशा अवस्थेत पडलेला होता काही लोकांनी त्याचे हातपाय सोडले. वाटसरूने त्याचे हातपाय सोडले आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीला विचारले की तुला असं कोणी बांधलेलं आहे आणि तुझ्यासोबत असं काय झालेलं आहे. त्यावेळेस तो त्या व्यक्तींना काही उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तो एवढा काही भांबावलेला होता, एवढा काही तो घाबरलेला गोंधळलेला होता की त्याला काय बोलावं आणि काय सांगावं हे काही सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं मनामध्ये विचार केला आणि तो थेट मग पोलीस स्टेशनला पोहोचला आणि ज्यावेळेस पोलिसांना त्यानं ही संपूर्ण जी कहाणी होती ही सांगायला सुरुवात केली त्यावेळेस पोलिसांनी हे याच्यावर विश्वास ठेवायला नकार दिला. पोलिसांना विश्वास बसत नव्हता की तू एक असा साधारण मोलमजुरी करणारा व्यक्ती आहेस आणि तुला अशा काही मुली श्रीमंत घरच्या मुली उचलून नेतील, तुझ्यासोबत असं काही दुष्कृत्य करतील, आम्हाला या गोष्टीवर विश्वास बसत नाही. पण त्यानं पोलिसांना सांगितलं की हे जे मी बोलत आहे हे सर्व काही सत्य आहे, 4 मुलींनी माझ्यासोबत असं केलेलं आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस त्याला विचारपूस केली आणि ज्यावेळेस त्याला जे हे ठिकाण होतं ज्या ठिकाणी याच्यासोबत असं काही घडलेलं होतं त्याच्याबद्दल विचारलं पण त्याच्याबद्दल तो काहीही सांगू शकत नव्हता. ज्या ठिकाणावरून याला उचललेलं होतं तेवढं तो पोलिसांना सांगू शकत होता. पण त्याच्या पुढं याच्यासोबत काय झालं होतं, याला कुठं नेलेलं होतं, ठिकाण काय आहे आणि त्या मुलींचे चेहरेसुद्धा याच्या लक्षामध्ये राहिलेले नव्हते. कारण ज्या खोलीमध्ये याला बंद करून ठेवलेलं होतं त्या ठिकाणी ह्या मुलींचे जे चेहरे होते हे त्याला धुसर दिसत होते. अशा प्रकारचे एक अंधुक अशा प्रकाशामध्ये मंद प्रकाशामध्ये हे सर्व काही सुरू होतं. आता पोलिसांनाही प्रश्न पडलेला होता की नेमकं आता अशा मुलींनी कित्येक लोकांसोबत असं केलेलं आहे की ही पहिली घटना आहे की ह्या मुली अशाच प्रकारे काही करत असतात. पोलिसांनी त्यानंतर बरेच काही सापळे रचले की ह्या मुली पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, अशा प्रकारे काही मुलांना हे आपल्या वासनेचा शिकार बनवतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनाही त्यामध्ये काही यश मिळालं नाही.
पण या मुलाने जे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती यानं लेखी तक्रार दाखल केलेली नव्हती. जेव्हा त्याच्या आईवडिलांना कळालं की यांचा मुलगा पोलीस स्टेशनला आहे आणि रात्रभर तो घरी आलेला नव्हता, अशा वेळेस जेव्हा त्याला विचारपूस झालेली होती त्यावेळेस आईवडिलांना सांगितलेलं होतं. पण ज्यावेळेस आता आईवडिलांना वाटलं की आता हे लेखी जर आपण अर्ज दिला, लेखी जर तक्रार केली तर आपल्याला आपले सर्व काही कामधंदे सोडून या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागतील आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत राहावं लागेल आणि आपले कामधंदे सोडून आपण या संपूर्ण कोर्ट कचेरीच्या भानगडीमध्ये पडवल आणि आपलं पोट भरणंही मुश्किल होईल. ह्यासाठी त्या आईवडिलांनी आपल्या मुलाला समजूत घातली आणि पोलिसांनी सांगितले की साहेब, आम्हाला तक्रार लेखी नोंदवायची नाही, तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या आरोपींच्या मुली आहेत त्यांना तुम्ही अटक करू शकता, पण आम्ही अशी लेखी तक्रार देऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस मग आता ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचली, मीडियाच्या लोकांनीही त्या आईवडिलांना त्या मुलाला विचारपूस केली, त्यावेळेस सांगितलं की आम्ही कसं उदरपोषण करत असतो, मोलमजुरी करून आमचं उदरपोषण करत असतो, दररोजचे 200-300 रुपये 400 रुपये असा रोज कमावत असतो आणि महिन्याअखेर 10-12 हजार रुपये आमच्या हातात पडत असतात आणि ह्यामध्येच काही आम्हाला घर भाडं द्यावं लागते आणि आमचं कसं घर याच्यामध्ये उदरपोषण होत असते. तर आम्ही ह्या भानगडीमध्ये पडू इच्छित नाही. त्यासाठी जे आईवडील होते यांनी एवढंच सांगितलं की ज्या मुलीने याच्यासोबत असं दुष्कृत्य केलेलं आहे त्या मुलींनी जर आमच्या या मुलाची हत्या केली असती, याला जर जीवे मारला असतं तर आम्ही काय केलं असतं. आम्ही एवढ्यातच धन्य मानतो या मुलासोबत त्यांनी लैंगिक शोषण केलं, याचं लैंगिक शोषण करून याला जिवंत सोडलं. ह्यामध्येच आम्ही समाधान आहे की त्यांनी आमच्या मुलाचा जीव घेतला नाही. ह्यासाठीच आम्हाला कोणतीही तक्रार दाखल करायची नाही. पण ही जी घटना आहे ही संपूर्ण जे काही तिथं सोशल मीडियाचे काही रिपोर्टर एकत्र झालेले होते आणि जेव्हा या रिपोर्टरांच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून हे सोशल मीडियापर्यंत आणि मीडियापर्यंत जाऊन ही बातमी पसरली, वृत्तपत्रामध्ये जेव्हा ही बातमी छापली गेली त्यावेळेस लोकांनी जेव्हा हे वाचवलं त्यावेळेस लोकांनाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. काही लोक मस्करीमध्ये म्हणायचे की अशी घटना आमच्यासोबत व्हायला हवी, पण काही लोक असे म्हणत होते की ज्या व्यक्तीसोबत अशी घटना घडत असते त्याच्या इच्छेविरुद्ध जेव्हा काही त्याच्यासोबत असं काही कृत्य होत असते त्यावेळेस त्या व्यक्तीलाच माहीत असते की त्याच्या मनावर काय याचा परिणाम होत असतो, त्याच्या मनावर याचा काय आघात होत असतो, तो कोणत्या परिस्थितीमध्ये असतो आणि त्याच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची धडकी भरलेली असते की त्याच्यासोबत पुढच्या क्षणी काय होऊ शकते. ज्याचं अपहरण करून त्याच्यासोबत असं अत्याचार केला जातो तर सांगा, त्याचा जीव घ्यायला काही मोठी गोष्ट नाही, त्याला त्याच्या जीवाची सुद्धा खूप चिंता लागलेली असते. जोपर्यंत तो या संपूर्ण गजाट्यातून बाहेर सुटत नाही, जोपर्यंत अशा वासनांत मुलींच्या तो ताब्यातून बाहेर सुटत नाही, तोपर्यंत तो अशाच प्रकारे घाबरलेला असतो, गोंधळलेला असतो. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की समाजामध्ये अशा घटना बऱ्याच ठिकाणी सुद्धा घडत असतात. यांनी अपहरण करून केलेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी काही गोड बोलून त्याला आपल्या विश्वासात घेऊन काही लोकांना आपल्या घरी नेऊन अशा काही महिला करत असतात. अशा घटनांमध्ये हनी ट्रॅपसारखे बऱ्याचशा काही घटना आपण समाजामध्ये ऐकतो, पाहतो की काही मुली महिला असतात या अशा तरुणांना, पुरुषांना विश्वासात घेऊन त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांच्याकडून आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करून घेतात आणि त्यानंतर मग त्यांचे व्हिडिओ बनवून त्याला पैशाची मागणी करतात, धमकी देऊन त्याच्याकडून पैशाची सुद्धा लूट केली जाते. अशा प्रकारच्या घटना आजही समाजामध्ये घडत आहेत. त्यासाठी अशा घटनांपासून आपण सतर्क राहायला हवं, हेच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.